अमरावती शहरात पहाटेच्या शांततेला एक धक्कादायक घटनेने हादरा दिला आहे। मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या एका ज्येष्ठ नागरिकावर रानडुक्कराने जीवघेणा हल्ला केलाय। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। नेमकी काय आहे ही घटना पाहूया याबाबत सविस्तर। अमरावती शहरातील शेगाव रोडवरील आशियाड कॉलनी परिसरात पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली। पिंजरकर नावाचे ज्येष्ठ नागरिक दररोजप्रमाणे सकाळी 5:15 वाजता मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते। विघ्नहर्ता गणपती मंदिरासमोर मोकळ्या जागे जोडून ते जात असताना अचानक एका रानडुक्कराने त्यांच्यावर झडप घातली। काही क्षणातच रानडुक्कराने त्यांना खाली पाडत चावे घेण्यास सुरुवात केली। या हल्ल्यात पिंजरकर गंभीर जखमी झाले असून त्यांचे एक बोटही तुटल्याची माहिती समोर आली आहे। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्यांना रानडुक्कराच्या तावडीतून सोडलेत। त्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे। या संपूर्ण घटनेची दृश्ये परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत। विशेष म्हणजे मागील वर्षी याच भागात बिबट्याचा वावर आढळून आला होता। आता नाल्यालगत वाढलेल्या डुक्करांच्या संचारामुळे रानडुक्करांची दहशत निर्माण झाली आहे। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मोकळ्या जागेला संरक्षक भिंत उभारण्याची तसेच नाला बंदिस्त करण्याची मागणी केली आहे। वन्य प्राण्यांचा वाढता वावर रोखण्याकरिता तातडीने उपाययोजना करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे। एकीकडे शहराच्या मध्यवर्ती भागात वन्य प्राण्यांचा वाढता वावर आणि दुसरीकडे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। ज्येष्ठ नागरिकावर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यानंतर प्रशासन आणि वन विभाग नेमकी कोणती पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।